पुढं सांगतो तुम्हाला कसं होतं दर्शन कसं नाही. आता इथून काय 4 किलोमीटर असं ना आता मंदिर देवस्थान. तर तुम्ही बघा हे हॉटेल वगैरे आहे आसपास. इकडं पलीकडं ऊस वगैरे लोक चाललेत बऱ्यापैकी चांगलेच. आणि आता आपलं मी पण चाललो आहे. हे ट्रॅव्हल्स वगैरे बाहेरचे जे असतात पर्यटक ते पण येतात इथं मस्तपैकी. आणि आज थोडा रोडला गर्दी असते या भरपूर, पण आज गर्दी नाही आहे कारण मी जवळ असल्यामुळं गर्दी नसली का मग येतो. शनिवारी जर आलं ना, शनिवारी भरपूर इथं गर्दी राहते आज, त्यामुळं बघा असं आहे. आणि थोडं आतमध्ये मस्त सिमेंट मंदिर वगैरे दिसत असेल तुम्हाला. आणि हे समोर आसपास हॉटेल वगैरे पार्किंग वगैरे फ्री असते. हे दुकानं वगैरे आता चालू झालं आहे. इथून मंदिर हे चालू झाले. मंदिराचाच एरिया सर्व काही. तिकडं कमान वगैरे हे मंदिर, इथं पोलीस स्टेशन आहे. नागपूरमध्ये गाडी वगैरे पाठीमागं लावली. आणि आता चाललो आहे तुम्हाला थोडं दाखवतो आसपासचा एरिया कसा आहे कसा नाही. इकडे हॉटेलवाल्याचं काहीतरी चाललं मॅटर. हे मंदिर बघा तुम्ही. तर मंदिराचेच आता पाट वगैरे आत्ता तयार केलेलं आहे. पहिल्यांदा हे नव्हतं. थोड्या 2-3 वर्षात हे आत्ता तयार केले. पहिल्यांदा असं काही इथं नव्हतं. आणि इकडून हे असं इकडून पण हे मंदिर आहे. आपल्याला इकडून जायचं, इकडून एंट्री घ्यायची आहे. मी पाठीमाग गाड लावल्यामुळं. आणि इकडे हे असं दर्शनाचं इकडं आहे मंदिर आहे स्पेशल. पण इकडून एंट्री आहे खालून अंडरग्राऊंडने असं वरती जायचं आहे. हे बघा तुम्ही पाट वगैरे इकडं भाविक गर्दी दर्शन घेतात. आणि आता गाड्या वगैरे आज गर्दी नाही तशी म्हणावाशी. आता इथून एंट्री घ्यायची आतमध्ये. इकडं पार्किंग. आत्ता आपण चाललोय दर्शन मंदिराकडं जिथे मूर्ती वगैरे आहे तिथं आपण दर्शनासाठी. तर चला. पिण्याचं वगैरे सोय आणि पाय धुवायचे वगैरे असतात तुम्ही धुवू शकता. ठिकठिकाणी इथं धुण्याचं वगैरे केलेलं आहे तयार. आज काय गर्दी काही खास नाही. इकडे बा कुत्रा इथं झोपलाय, डॉगी मस्त झोपलाय थंडगार हवेत. आज गर्दी नसल्यामुळं आपला चाललाय मस्तपैकी ब्लॉग. आता जाऊ इकडून असं. हा मंदिरात जाण्याचा महाराजांची प्रतिमा वगैरे. चला. तर मित्रांनो आता मी तर एका ठिकाणी बसलेलो आहे. थोडं जवळ आहे आत्ता. पण इथं तुम्ही नारळ वगैरे काही आणत असाल तर आणत नका जाऊ. काय उपयोग नाही होत कारण तिथपर्यंत नेऊन नाही देत. आणि तिकडंच आपल्याला टाकावं लागतं. त्यामुळं तुमचे पैसे